Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this lecture on topic Nutrition and Health of subject Health Education and Community Pharmacy for first year Diploma in Pharmacy student. So, my dear students, the content of today's lecture is the introduction of a chapter of nutrition and health. Then we are going to study the classification of food on the basis of various criteria the foods are classified. Then next we are going to study the introductory part for the proteins. After learning this chapter, you will able to classify the food according to their nutritive value, according to their composition, and according to the available source. This chapter, so we will begin with first introductory part, nutrition. What is meant by then nutrition? Nutrition is an integral part of health and well-being of the इंडिव्हिज्युअल. न्यूट्रिशन म्हणजे काय असतं? आता हा न्यूट्रिशन कधी कशाला म्हणायचं किंवा न्यूट्रिशन म्हणजे काय किंवा न्यूट्रिशन नेमकं काय असतं? तर न्यूट्रिशन आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक इंटिग्रल म्हणजे अविभाज्य घटक आहे की न्यूट्रिशन आपल्याला ज्यावेळेस आपण आपल्या डेली रुटीनच्या लाईफमध्ये प्रोसेस करत असतो, ह्या प्रोसेस करत असताना आपण काम करत असतो आणि काम करताना आपल्याला जी लागणारी ऊर्जा लागते दॅट energy we can obtain from the food that we eat. Understand? म्हणजे जे आपण जेवण करू त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि ती ऊर्जा आपल्याला काम करण्यासाठी मदत पडेल. मग हे जेवण करतो म्हणजे त्याच्यातून काय भेटत असतं आपल्याला? त्याच्यातून आपल्याला भेटत असतं न्यूट्रिशन. अँड इट इज द इंटिग्रल पार्ट ऑफ एव्हरीबडीज लाईफ. सर्वजण काय काम करतात किंवा न्यूट्रिशन घेतात, हे सर्व कसं म्हणजे एक डेली रुटीनचा भाग आहे. देन नेक्स्ट, द गुड न्यूट्रिशन गिव्ह अन इंडिव्हिज्युअल टू हॅव सोशली अँड इकॉनॉमिकली ॲक्टिव्ह लाईफ ड्यू टू द गुड क्वालिटी ऑफ न्यूट्रिशन. गुड क्वालिटी ऑफ न्यूट्रिशन मीन्स द न्यूट्रिशन विच कंटेनिंग ऑल नेसेसरी इन्ग्रेडियंट्स. मग ते नेसेसरी इन्ग्रेडियंट कोणते ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण ज्या गुड क्वालिटीच्या न्यूट्रिशनमुळं काय होतं, due to the good quality of nutrition, individual to have socially and economically active life. If a person does not get adequate diet, it causes reduce in physical growth, disability and diminished productivity. आता चांगलं न्यूट्रिशन सर्वांसाठी गरजेचं आहे हे जरी असलं तरी सर्वच लोकांना किंवा सर्वच सोसायटीमधल्या लोकांना की चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन भेटेल असं नाही. जर एखाद्याला चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन भेटलं नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? तर त्याच्यामुळे होऊ शकतं रिड्यूस इन द फिजिकल ग्रोथ. जी शारीरिक वाढ असते ती शारीरिक वाढ होत नाही. नंतर डिसॅबिलिटी, कधी कधी न्यूट्रिशन अभावी एखाद्याला डिसॅबिलिटी येऊ शकते. डिसॅबिलिटी आणि काही तुम्हाला माहिती आहे डिमिनिश प्रोडक्टिव्हिटी, काम करण्याची जी ऊर्जा ताकद ती असते ती पण कमी होऊ शकते. सो if a person does not get an adequate diet, it will cause the reduce in the physical growth, disability and diminish productivity. So nutrition is very much important. Also it reduces the ability to resistance to a disease. जर चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन भेटलं नाही तर जी ॲबिलिटी, जी आपली इम्युनिटी पॉवर आहे, दॅट इम्युनिटी पॉवर गेट डिमिनिश. सो द ॲबिलिटी टू रेजिस्ट डिसीज, दॅट ॲबिलिटी इज ऑल्सो गेट रिड्यूस. दिस इज द now it is now all realized that nutrition is the one of the important element of primary health care system. आणि मग आता हे सर्वांना कळून चुकलेलं आहे की न्यूट्रिशन हा इंटिग्रल पार्ट आहे प्रत्येकाच्या लाईफमधला. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटसुद्धा प्रायमरी हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून असेल किंवा प्रायमरी हेल्थ केअरमध्ये न्यूट्रिशन देण्याकरता गव्हर्नमेंट पण चांगल्या प्रकारे प्रयत्न करते. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल टी व्हीवर की कुपोषित बालक असतील, गर्भवती महिला असतील, यांच्यासाठी गव्हर्नमेंट काय करते, वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून न्यूट्रिशन फॉर ऑल दिस प्रोग्राम
हॅज बीन इम्प्लिमेंटेड बाय द गव्हर्नमेंट. मग याच्या अंतर्गत तुम्ही पाहिलं असेल लहान मुलांना अंगणवाडीमार्फत फूड पॅकेट्स पुरवले जातात किंवा लहान मुलांना शाळेमध्ये जेवण दिलं जातं. म्हणजे हा कशाचा पार्ट आहे? इट इज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट पॉलिसी टू इम्प्रूव्ह द हेल्थ केअर सिस्टीम or to give the nutrition to children to avoid the problem of malnutrition. Then we are going to study the classification of food. Food is categorized into different types. The first type of food is the food is firstly classified into main types based on origin. Then again food is classified into chemical composition. Then food is classified into the biological according to the biological function, and food is classified according to the nutritive value. Means these are the four main types of food which are classified based on different concept. Firstly, it is classified on the basis of origin. Then secondly, it is classified on the basis of chemical composition. Thirdly, it is classified on the basis of biological function, and lastly it is classified on the basis of nutritive value. So what is mean by the classification of food on the basis of origin? आता ओरिजिन म्हणजे ते फूड आपल्याला नेमकं भेटते कुठून याच्यानुसार ते फूड दोन प्रकारच्या क्लासमध्ये डिवाइड केलेलं आहे. सगळ्यात पहिला क्लास आहे बेस्ड ऑन द ॲनिमल ओरिजिन अँड बेस्ड ऑन द प्लांट ओरिजिन. आपल्याला फूड दोन प्रकारच्या ओरिजिनपासून भेटतं. पहिला ओरिजिनचा प्रकार असतो ॲनिमलपासून. मग ॲनिमलपासून कोणतं फूड भेटतं आपल्याला? एग्स, मीट, राईट, फिश. दीज आर द फूड्स दॅट we have to obtain from the various animals. And what are the different kind of foods that are obtained from the plant origin? From plant we get the grains, we get the vegetables, different foods from the plant. So mainly on the basis of origin, food is classified into two types. One is the animal origin, second one is the plant origin. Next, based on the chemical composition. केमिकल कंपोजिशननुसार पण फूड दोन टाईप वेगवेगळ्या पॉईंटमध्ये कवर केलेलं आहे. बेस्ड ऑन केमिकली कंपोजिशन, प्रोटीन्स आर डिफरंट वन, फॅट्स आर डिफरंट, कार्बोहायड्रेट्स आर डिफरंट, vitamins and minerals are classified into different type, and this type of classification is based on the chemical composition. On the basis of chemical composition, kindly remember, on the basis of chemical composition, here we have classified the food into 5 types, that is the protein, fats, carbohydrate, vitamins and minerals. Out of that, proteins, fats and carbohydrates are the main important constituents of the bulk food, and they are called as the micronutrients. Protein, fats and carbohydrates, major part they cover, so they are called as the micronutrients, and vitamins and minerals are called as the macronutrients, because their quantity that we need is very much low or very much less, so or they are required in less quantity, so they are called as the macronutrients. अंडरस्टँड द दोन्ही मधला बेसिक डिफरन्स काय आला तुम्हाला? मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स. मायक्रोन्यूट्रियंट्स कशाला म्हणायचं मग? प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सला. आणि विटॅमिन्स अँड मिनरल्स काय झाले मग? मॅक्रोन्यूट्रियंट्स. दिस इज द सेकंड टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ फूड बेस्ड ऑन द केमिकल कंपोजिशन. मग बायोलॉजिकल कंपोजिशननुसार परत पुढचं वेगळ्या क्लासमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. मग बायोलॉजिकल, बेस्ड ऑन बायोलॉजिकल कंपोजिशन, food is classified into again 3 types. First type is the body building food, second one is the food which give the energy, and third one is the protective food. Body building food, ज्या फूडमुळं बॉडी बिल्ड होते. बॉडी बिल्ड होते म्हणजे काय? मसल डेव्हलप होतात, बॉडीची ग्रोथ होते, दॅट इज द बॉडी बिल्डिंग फूड. बॉडी बिल्डिंग फूड इन्क्लुडिंग द मीट, which is a non-vegetarian meat. Then pulses. What is mean by pulses? वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, म्हणजे डाळ असते आपण पाहिलेली, तर त्या डाळी म्हणजे बॉडी बिल्डिंग फूड्स आहे. देन एनर्जी गिविंग फूड. एनर्जी, इन्स्टंट एनर्जी आपल्याला कशापासून भेटते? सिरियल्स, शुगर. दीज आर द
instant energy giving food, and the protective food including the fruits and vegetables, they are called as the protective food. Means in this class we have classified the food based on the biological function. Understand? Based on the origin, we have classified food into two types. That is, one is the animal type, animal origin food, and second was the plant origin food. Say in second class we have classified the food based on chemical composition, it including the protein, fats, carbohydrate, vitamins and minerals. And in this third type we have classified the food based on the functions, biological functions, including the body building food, energy giving food and protective food. This is the fourth and last type of classification of food based on the nutritive value. Nutritive value नुसार चौथं classification, it includes the cereals and millets. Then second class is the pulses, डाळी वेगवेगळ्या. Then vegetables, fruits, fats and oil. This is the based on the nutritive value. Here the food is classified based on the nutritive value into these 5 different class. Understand? So फर्स्ट टॉपिक आपण आत्तापर्यंत काय पाहिला, फक्त फर्स्ट टॉपिक, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ फूड. द फूड इज क्लासिफाईड इंटू 4 क्लास बेस्ड ऑन डिफरंट क्रायटेरिया. Firstly, it is classified based on the origin. Secondly, it is based on classified on the basis of chemical composition. Third, it is classified on the basis of the functions, biological functions. And lastly, it is classified based on the nutritive value. So we will start a new point, that is the proteins. Proteins आपण बऱ्याचदा ऐकतो, proteins is very much important for the growth of human body. प्रोटीन्स, मग आपल्याला प्रोटीन्सबद्दल पाहायचं आहे. हे प्रोटीन्स म्हणजे नेमके काय असतात, ह्या प्रोटीनचा आपल्या बॉडी बिल्डिंगशी काय संबंध असतो, किंवा प्रोटीन आपल्याला किती प्रमाणात नेसेसरी असतात, किती क्वांटिटीमध्ये आपल्याला ते आवश्यक असतात, प्रोटीन्स आपल्याला कुठून भेटतील, त्याचे सोर्सेस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता प्रोटीन्स हेडखाली पाहिजे आहेत. तर फर्स्टली प्रोटीन कन्स्टिट्यूट अबाउट 20% ऑफ बॉडी वेट ऑफ ॲन ॲडल्ट. प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये जर कोणी विचारलं किती प्रोटीन्स आहे, 20% ऑफ आवर बॉडी वेट. सपोज अ पर्सन इज वेइंग 100 किलोग्राम, इट मीन्स 20 kilograms out of his 100 kilogram, 20 kilograms he is having the proteins. Understand? Then proteins, आता हे जे प्रोटीन्स असतात, हे प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात, तर प्रोटीन्स बनलेले असतात छोट्या छोट्या युनिट्सपासून, स्मॉलर युनिट ऑफ अमायनो acids. Proteins are made up of smaller unit of amino acid. Generally there are 24 amino acids which are needed for our body. Out of them 9 are not synthesized in our body, so they are called as the essential amino acid. आता सगळ्यात पहिले आपण पाहतोय प्रोटीन. प्रोटीन कशापासून बनलेले आहेत, अमायनो ॲसिड पासून. किती अमायनो ॲसिड आहेत, 24. त्याच्यातले 9 जे अमायनो ॲसिड आहे, म्हणजे 9 अमायनो ॲसिड हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, मग ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतात. त्या प्रोटीन्सला म्हणायचं इसेन्शियल अमायनो ॲसिड. मग इसेन्शियल अमायनो ॲसिड कोणते, इट इन्क्लूड्स द लुसीन, आयसोलुसीन, लायसिन, मिथोनिन, फेनिलॲलॅनिन, व्हॅलिनिन, ट्रिप्टोफॅन अँड हिस्टिडिन. दीज आर द इसेन्शियल अमायनो ॲसिड. हे काय झाले, इसेन्शियल अमायनो ॲसिड विच आर नॉट synthesized in our body, so they are called as the essential amino acid. A protein is termed as an biological complete if it contains all essential amino acid, and whenever one or more essential amino acid is absent, then that protein is called as the biologically incomplete. आता प्रोटीनला बायोलॉजिकली कंप्लीट कधी म्हणलं जातं, की ज्या वेळेस प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये किंवा ज्या फूडमध्ये सगळेच्या सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिड ज्या प्रोटीनमध्ये आहेत, त्या प्रोटीनला काय म्हणायचं, बायोलॉजिकली कंप्लीट. त्यातलं 1-2 जर प्रोटीन्स ॲबसेंट असतील, दॅट टाईम इट इज कॉल्ड ॲज द बायोलॉजिकली इनकम्प्लीट प्रोटीन. देन फंक्शन्स ऑफ द प्रोटीन.
प्रोटीनचे फंक्शन्स कोणकोणते? प्रोटीन्स आर निडेड बाय बॉडी फॉर फॉलोइंग फंक्शन्स. प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींकरता आवश्यक असतं. सगळ्यात पहिले प्रोटीन्स आवश्यक असतं बॉडी बिल्डिंगसाठी. देन इट इज needed for the repair and maintenance of the tissue. Third one is it is required for the maintenance of the osmotic pressure. Fourthly, it is needed for the synthesis of a substance like antibodies, plasma proteins, hemoglobin, enzyme, hormones. Then next, proteins can supply energy at a rate of 4 kilocalorie per 1 gram, and these are the various sources of protein. So फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स आपण फंक्शन पाहू वन बाय वन. सगळ्यात पहिलं फंक्शन आहे प्रोटीनचं. इट इज रिक्वायर फॉर द बॉडी बिल्डिंग और ग्रोथ ऑफ बॉडी, ग्रोथ ऑफ मसल्स इनसाइड युअर बॉडी. सो द फर्स्ट फंक्शन ऑफ द प्रोटीन इज द बॉडी बिल्डिंग. सेकंड फंक्शन प्रोटीनचं रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी टिश्यू. कधी कधी काही कारणामुळे आपल्या बॉडी टिश्यूला इंजुरी होत असते, त्याचं रिपेअर करण्याचं किंवा त्याची मेंटेनन्स करण्याचं काम कोण करत असतं? तर प्रोटीन करतं. नेक्स्ट वन, इट इज रिक्वायर टू मेंटेन द ऑस्मॅटिक प्रेशर इनसाइड आवर बॉडी. ते काम आहे प्रोटीनचं. नंतर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे घटक आवश्यक असतात, जसे अँटीबॉडीज, प्लाझ्मा प्रोटीन्स, हिमोग्लोबिन, वेगवेगळे हार्मोन्स, आणि याची जर सिंथेसिसचं काम आहे, ह्या सिंथेसिसचं काम कोण करत असतं? प्रोटीन करत असतं. आणि आणखीन एक, प्रोटीन आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतं ॲट अ रेट ऑफ 4 किलो कॅलरी पर 1 ग्राम. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे अवेलेबल प्रोटीन आहे त्यातले 1 ग्रॅम प्रोटीनपासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 1 ग्रॅम प्रोटीन्सपासून आपल्याला मिळते जवळजवळ एनर्जी 4 किलो कॅलरी. अंडरस्टँड? दीज आर द व्हेरियस फंक्शन्स ऑफ द प्रोटीन. देन सोर्सेस ऑफ प्रोटीन. प्रोटीनचे सोर्सेस कोणकोणते? जनरली प्रोटीन्स कॅन बी ऑप्टेन फ्रॉम 2 सोर्सेस. वन इज द ॲनिमल सोर्स अँड सेकंड वन इज द व्हेजिटेबल सोर्स. ॲनिमल सोर्समध्ये कशापासून भेटतं आपल्याला प्रोटीन? मिल्क, मीट, एग, चीज अँड फिश. अंडरस्टँड? म्हणजे मिल्क असेल, मीट असेल, अंडी असतील, चीज असेल, फिश असेल, याच्यापासून आपल्याला प्रोटीन मिळतं. These are the animal sources. And what are about the vegetable sources? It including the various pulses. डाळीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतात पहा. सिरियल्स, बीन्स, नंतर नट्स म्हणजे शेंगा, बरोबर, याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. दीज आर द व्हेरियस सोर्सेस ऑफ प्रोटीन. आता मग आपली नॉर्मल, व्हॉट इज द नॉर्मल प्रोटीन रिक्वायरमेंट फॉर एन इंडिव्हिज्युअल? इंडिव्हिज्युअलसाठी नॉर्मल प्रोटीन रिक्वायरमेंट किती आहे? तर सगळ्यात पहिले इंडिव्हिज्युअलसाठी नॉर्मल प्रोटीन रिक्वायरमेंट पर डे 1 ग्राम प्रोटीन ऑफ द बॉडी वेट इज रिक्वायर. म्हणजे पर के जी. सपोज इफ यू आर वेइंग 50 kilograms, that time you need almost 50 grams of protein. 1 gram per kg means जितकं किलोग्राम तुमचं वजन आहे तितके ग्रॅम प्रोटीन्स तुम्हाला बॉडीसाठी रोज अवेलेबल किंवा रोज रिक्वायरमेंट आहे. आता जी नॉर्मल सिरमची लेवल असते, मग प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये किती आहे किंवा नाही हे कसं चेक करणार आपण बाय डुईंग द एक्झामिनेशन ऑफ सिरम. म्हणजे आपल्या ब्लडचं सॅम्पल घेऊन त्याच्यामध्ये किती अमाऊंटमध्ये सिरम प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे चेक करून आपण प्रोटीन्स काढू शकतो. जनरली आवर बॉडी नॉर्मल सिरम कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये किती आहे? 3.5 ग्रॅम इट्स द नॉर्मल लिमिट. जर एखाद्या अशा ब्लडमध्ये जर प्रोटीनची किंवा सिरमची जर व्हॅल्यू असेल तरी 3.5 पेक्षा कमी भरली तर त्याचा अर्थ होतो इट इंडिकेट्स द माल न्यूट्रिशन, म्हणजेच कुपोषण त्याच्यामध्ये टर्म केलं जातं. आणि जर ती व्हॅल्यू 3पर्यंत असेल that time it is considered as the severe malnutrition. Understand? These are the various facts and concepts about the proteins. In next lecture we will study about the fats, carbohydrates and remaining portion of this chapter, that is the nutrition and health. So my dear students, till then study at home, stay safe, stay healthy. Thank you.